बघा, मी तुम्हाला रिझन सांगतो की मी तुमच्याशी संवाद साधायचं का बरं म्हटलेलो आहे. काय झालं, तुम्हाला माहित आहे आता राज्यसेवेचा पेपर झाला बरोबर, आणि राज्यसेवेचा पेपर झाल्यानंतर आता ॲन्सर की आली 1-2 दिवसापूर्वी, तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल बरोबर. तर त्यात काय झालं, माझे काही जुने स्टुडंट होते, म्हणजे ते मागच्या वर्षी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेले आहे आणि भयानक हुशार आहे. यावर्षीचा पेपर मान्य आहे मला अवघड होता, पण लक्षात घ्या आदल्या वर्षी पण, म्हणजे नेहमी काय होत असते माहिती आहे का, पेपर झाल्यानंतर आपल्याला अवघडच वाटतो. म्हणजे एक ते आहे ना, जरा ऊन जरा जास्त आहे दरवर्षीच वाटते, त्या टाईपमध्ये पेपर मागच्या वर्षीच्या तुलनेत अवघड होता असं वाटते. म्हणजे आणि अवघड असून किती होता तर 15-20% तो अवघड होता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. पण त्या पोरांचे स्कोर डायरेक्ट 90 आणि 95 आले. म्हणजे ज्यांच्याशी मी बोललो की स्कोर किती, त्यांना लाज वाटत होती सांगायची. सो त्याच्यामुळं मला कॉल आला नाही म्हणून मीच कॉल लावला की काय स्टेटस आहे, कारण त्यांनी एवढी मेहनत घेतली होती जुन्या पॅटर्ननुसार की जर त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर ते त्यांच्यासाठी जेवढं वेदनादायी होतं तेवढं माझ्यासाठी पण वेदनादायी होतं की यांचं सिलेक्शन नाही झालं आहे बाबा. कारण मी त्यांना जवळून पाहिलं होतं अभ्यास करताना, किंवा बहुधा असं म्हणू शकतो आपण की मी करून घेतला होता त्यांच्याकडनं अभ्यास, पण काही कारणास्तव मुलाखतीमधून अंतिम त्यांना ते काही सिलेक्शन झालं नाही. आता मग झालं असं की ते बोलत असताना अचानक पुढचे कॅन्डिडेट जे आहे ते रडायला लागले. म्हणजे आणि त्यांनी एक शब्द वापरला की बाबा सर आता एवढं कष्ट करूनही जर 90-95 मार्क, आणि तुम्हाला माहीत आहे 90-95 मार्काला सिलेक्शन होत नाही राज्यसेवेमध्ये. पूर्वपरीक्षेला जर 90-95 स्कोअर आला तर आपलं काही सिलेक्शन त्याच्यामध्ये होत नाही बरोबर. सो त्याच्यामुळं याच्यामध्ये ते रडायला लागले. म्हणजे दोन्ही कॅन्डिडेट होते ते रडायला लागले की यार स्कोर फारच कमी आला आणि मग वगैरे वगैरे. आणि त्यांनी एक शब्द वापरला की सर आता वर्ष वाया गेलं, म्हणजे आता परत आम्ही काय करणार, 2026 मध्ये प्रिलिम्स देणार बरोबर, त्याच्यानंतर 2026 मध्ये मेन्स देणार, 27 मध्ये त्याचा रिझल्ट लागणार, 28 ला जॉईनिंग येणार, आणि त्यातली एक कॅन्डिडेट मुलगी असल्यामुळे एवढे दिवस बाबा थांबणार नाही. आणि मग मला वाईट वाटायला लागलं. सर म्हणे थोडंसं महिनाभर आधी जर आम्ही आणखी चांगली रिव्हिजन केली असती, ॲक्च्युली त्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी होती नवीन पॅटर्नला धरून बरं का, म्हणून त्यांनी तितकी प्रिपरेशन केली नाही जी मागच्या वर्षी केली होती त्यांनी जुन्या पॅटर्नला धरून, आणि त्यांचे स्कोर 125-130च्या घरात आले होते. असं होते पहा. आता काय असते, आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे बरोबर, दिवस लहान असतो रात्र मोठी असते, आणि नकळत आपल्याकडून 100% इफिशियन्सी देण्याऐवजी कुठेतरी 60%, 70% इफिशियन्सी दिल्या जाते. आणि फायनली मग पेपर झाल्यानंतर जेव्हा स्कोर कमी येतो, तुमची टक्की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच येऊन जाते आणि तुमचा स्कोर असा तळ्यात मळ्यात येऊन जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी 62 मार्काला कट ऑफ लागला, तुमचा स्कोर असतो 58-59 किंवा 60 असतो तुमचा स्कोर. अर्धे लोक म्हणतात 100% होते सिलेक्शन तुझं, कर मेन्स, आणि अर्धे लोक म्हणतात यार यावर्षी गॅरंटी नाही आहे. आणि ती जी फिलिंग असते ती सर्वात घाण असते की आपलं सिलेक्शन होणार नाही बाबा. सो त्याच्यामुळं आता तुम्हाला परीक्षेला 1 महिना राहिलेला आहे. जर तुम्ही तासून आणि कसून मेहनत घेतली की बाबा काहीच मला त्याच्यामध्ये कर्तव्य कसूर करायचा नाही आहे अभ्यास करत असताना किंवा रिव्हिजन करत असताना, आणि मला ती सेंटिमेंट किंवा फिलिंगच येऊ द्यायची नाही आहे की थोड्याशामुळं माझं राहून गेलं, की मी 1 महिना आधी जर जास्त जोर लावला असता किंवा मी ह्या चुका केल्या नसत्या तर कदाचित माझा रिझल्ट आला असता. पोरं जे नापास होतात, मी नेहमी सांगतो तुम्हाला की प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून नापास होत नाही. सो ते सिली मिस्टेक करत असतात पेपरमध्ये. आता ज्या पोराचा अभ्यास नाही आहे, आता मला अशी पोरं येतात भेटायला, सर 2 विषय झालेलेच नाही आहे, मी प्रिलिम देऊ का, आणि देणार आहे तर माझं सिलेक्शन होईल का. मला त्यांना हेही म्हणता येत नाही की नाही होणार तुझं सिलेक्शन. अरे भाई 2 विषय राहिलेले आहे म्हणजे 30 मार्काचा डेटा तुमचा राहिलेला आहे बरोबर. आणि मॅक्झिमम त्यांचे कोणते विषय राहिलेले असतात, विज्ञान आणि गणित किंवा विज्ञान आणि इकॉनॉमिक्स. मला सांगा 30 मार्काचं तुम्ही मटेरियल सोडवणारच नाही आहे, तुम्हाला माहीतच नाही तर 70 पैकी पास होणार आहेत का तुम्ही. सो बिलकुलच नाही. मग त्यांना खोटं पण बोलता येत नाही. ठीक आहे, अशा पोरांना आपण बाजूला ठेवू ज्यांचं अभ्यासच मुळात राहिलेला आहे आणि देवभरोसे एक्झाम देत आहेत. पण अशीही आपल्यामध्ये अनेक पोरं आहेत तिथं उभे की जे मागच्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून 3 काही तर 4-5 वर्षापासून तयारी करताय, पण आतापर्यंत त्यांना एकही पोस्ट मिळालेली नाही आहे. यावर्षी त्यांना एन प्रकारे कोणती तरी पोस्ट काढणं त्यांच्यासाठी काय आहे, बंधनकारक आहे. सो अशा पोरांसाठी म्हणून सांगतोय की लक्षात घ्या 50% महत्व तुमच्या याच्यामध्ये कंबाईन परीक्षेमध्ये, राज्यसेवेत नाही बरं का, फक्त कंबाईन परीक्षेत 50% महत्व हे तुमच्या अभ्यासाला आहे, रिव्हिजनला आहे, आणि 50% महत्व हे तुमच्या क्वेश्चन सॉल्व्हिंगला आहे. ज्या पोराकडे क्वेश्चन सॉल्व्हिंग स्किल नसतील सध्याच्या घडीला, तो पोरगा ही परीक्षा पासच करू शकत नाही. तो जर म्हणत असेल मी नॉलेजच्या भरोशावर जातो बाबा आणि सोडून येतो पेपर, तर तो पोरगा कुठेतरी 50-55 मध्ये गुंडाळला जाण्याच्या शक्यता जास्त असतात, आणि परत तेच डिप्रेशन मग की यार मग वगैरे वगैरे. मग आता काय केलं पाहिजे अशा मोमेंटला. आपला जर स्कोर आपल्याला 70च्या जवळपास नेऊन ठेवायचा आहे, आपण 62चा विचार नाही करू, आपण डायरेक्ट 70चा विचार करू. आणि 70 मार्क मिळवता येतात का, तर 83 मार्क मिळवणारे पण पाहिलेले आहे मी मागच्या वर्षी बरं का. त्यामुळे 70 मार्क इझिली मिळवता येतात.
फक्त त्यासाठी तुम्हाला काही इथिक्स फॉलो करावे लागतात किंवा पेपर सोडवताना काही केअर घ्याव्या लागतात. म्हणजे आता बघा, याच्यात 2 प्रकारचे पोरं आहे. सर मी जर स्पीड मेंटेन ठेवला तर ॲक्युरसीवर परिणाम होतो आणि ॲक्युरसी मेंटेन ठेवायच्या नादात स्पीड कमी होतो आणि कुठेतरी 80-90च प्रश्न माझे टॅकल होतात. हा प्रॉब्लेम खूप लोकांना इथं उभं असलेल्यापैकी. तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये काय केलं पाहिजे, तर म्हणजे हा जर प्रॉब्लेम आहे की स्पीड जर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला तर मार्क कमी येतात किंवा मार्क मेंटेन ठेवण्याचा, ॲक्युरेसी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला तर स्पीड कमी होतो. तर त्या पोरांना मी मधला मार्ग सांगतो पहा. अशा पोरांसाठी तर पहिले काय करा, तुम्ही 100 प्रश्न सोडवण्याची सवय लावा आणि ॲक्युरेसीकडे दुर्लक्ष करा पूर्णपणे. जेव्हा तुमच्यामध्ये असं होते की हा पेपर, याच्या पुढचा पेपर, त्याच्या पुढचा पेपर, सो तुम्ही 3 पेपर जर समजा असं झालं की बाबा 100ला 100 क्वेश्चन तुम्ही सोडवले तर तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो की माझ्यामध्ये ती क्षमता आहे की मी डायरेक्ट काय करू शकतो, त्या ठिकाणी 100 क्वेश्चन टॅकल करू शकतो. आणि त्याच्यानंतर ॲक्युरेसीवर काम करायला सुरुवात करा. एकदा कॉन्फिडन्स आला की मग ॲक्युरसीवर काम करायला सुरुवात करा आणि स्वतःला कोणाशी कम्पेअर करू नका. तुला किती पडले ग, मग ती सांगते की मला एवढे, मग तिला कुठेतरी 60-62 मार्क आलेले असतात, आपल्याला कुठेतरी 50-52 आलेले असतात आणि आपण कंपॅरिझन करतो, यार मला कमी मार्क पडले, ह्याला जास्त पडले, आम्ही तर सोबतच अभ्यास सुरू केला होता. लक्षात घ्या, आपल्याला दुसऱ्याच्या मार्काशी काही एक घेणं देणं नाही. त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लावलेलीच नाही आहे. किंवा मला खूप मार्क पडले म्हणजे मी परीक्षेत पास होईल आणि मला कमी मार्क पडले म्हणजे मी परीक्षेत नापास होईल, याच्यासाठी टेस्ट सिरीज आहेच नाही. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सो तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करण्यासाठी टेस्ट सिरीज आहे. आता इथं उभा असलेल्यापैकी अनेकांचा एक लय मोठा प्रॉब्लेम आहे. अनेकांचा म्हणजे काय, स्पर्धा परीक्षा करणारे, कंबाईन स्पेशली करणारे, त्यांचा एक लय मेजर इश्यू असतो. सो त्यांना एकच प्रश्न 2दा वाचावा लागतो पहा, बरोबर. अशा पोरांचा पेपर कंप्लीट होत नाही. सो त्यांना हा प्रयत्न करावा लागणार आहे की एका वाचण्यामध्ये मला डायरेक्ट जजमेंट घेता आलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की खालीलपैकी 4 वर्म दिलेले आहे, याच्यापैकी हुक वर्म ओळखायचा आहे, तर तुमच्या रपकन डोक्यात बसलं पाहिजे की हुक वर्म शोधायचा आहे 4 पैकी. ते वाचणार, खालीलपैकी कोणता वर्म जो आहे तो हुक वर्म आहे असं वाचणार आणि परत मग पर्याय वाचल्यानंतर परत वाचणार हुक वर्म कोणता आहे विचारलेला आपल्याला. मग याच्यात काय जातो रे, म्हणजे दुप्पट वेळ गेला ना तुमचा. एकच प्रश्न सोडवण्यासाठी डबल वेळ लागतो आहे, मग त्याला काहीच अर्थ असणार नाही. सो त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरही काम करावं लागणार की मला प्रश्न वाचला समजला पाहिजे. ॲक्च्युली आपण टेस्ट सिरीज ही जी कंडक्ट करतो आहे, सो ती याच कारणासाठी कंडक्ट करतो आहे की आपल्याला काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला स्वतःवरती काम करता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते लिहून ठेवा की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर मला येत होतं आणि मी चुकवलं. आणि अशा प्रश्नांची संख्या किती आहे आपल्या प्रिपरेशनमध्ये की या प्रश्नाचं उत्तर मला जमत होतं तरी मी पण पेपरमध्ये चुकवलं. अनेकदा काय होते माहिती आहे का, एक असं होऊन जाते की आपल्याला माहीत असते 2 उत्तर आहे, आपण 2 मारतो, घरी गेल्यावर 3 निघते उत्तर त्याचं. आणि मग एक हॅबिच्युअल झाल्यानंतर आपल्याला असं वाटते की जेव्हा आपल्याला असं वाटते की बाबा याचं उत्तर 2 आहे, त्याचं उत्तर 3 निघते, म्हणून आपण काय करतो, परीक्षेत उत्तर आल्यानंतर पण 3 मारतो. 3 असणार आहे कारण मी 2 मारल्यास चुकत असते. सो असे पोरं परीक्षा पास होत नाही, त्यांचं बेकार नुकसान होतंय त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्याची पण काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहा, असं होणार नाही आहे की तुम्ही अभ्यास करून गेले आणि तुमच्या अभ्यासातूनच सगळे क्वेश्चन आले. लक्षात घ्या, असं होणार नाही आहे की तुम्ही अभ्यास केला बाबा आणि जशाच तसे क्वेश्चन आले. जसं तुमच्या पेपरमधला पहिलाच क्वेश्चन होता पहा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे बघा, बायकोला जर नवराच देव असेल तर नवऱ्याची वागणूक ही देवाप्रमाणे असायला पाहिजे, बरोबर. आता मला सांगा, हा प्रश्न जरी तुम्ही वाचला असेल तुमच्या पुस्तकामध्ये तर तुमच्या लक्षात राहील याची शक्यता कमी आहे की बाबा ठीक आहे, बायकोला जर नवराच देव असेल तर नवऱ्याची वागणूक देखील कोणाप्रमाणे असली पाहिजे. आता इथं काय, इथं तुमचं नॉलेज नाही वर्क करत आणि माझा हिस्ट्री ऑप्शनल आहे. मी प्रत्येकाबद्दल, सावित्रीबाई फुलेंबद्दल, पंडित रमाबाईबद्दल, ताराबाई शिंदेबद्दल, रखमाबाई राऊतबद्दल, सो या सगळ्यांबद्दल इतरांच्या तुलनेत जास्त वाचन केलेलं आहे. मी माझं सांगतो तुम्हाला, मला पण माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कारण एवढा डिटेल अभ्यास करणं हे मला तरी वाटते की पॉसिबल नाही आहे. तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये मग याचा अर्थ असा आहे का मी चुकीचा सोडवणार हा प्रश्न, मला जर उत्तर माहीत नाही तर मी बरोबरच सोडवणार. मी या बाबतीत एवढा कॉन्फिडंट आहे की मी जेव्हा जजमेंट घेतो ते चुकत नाही आणि हा कॉन्फिडन्स आपल्याकडे असला पाहिजे. आता इथं कसं सोडवायचा प्रश्न हा, तर तुम्ही 4 ऑप्शन बघायचे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, बरोबर. तर याच्यामध्ये हे स्टेटमेंट कोणी केलेलं असू शकते, याचं जजमेंट घेता येईल का तुम्हाला, कोणी केलेलं असू शकते. का बरं ताराबाई शिंदे, हां, कारण ताराबाई शिंदेबद्दल जर तुम्ही वाचन केलेलं असेल, पोरं काय करतात माहित आहे का, जे असं पोलीस भरती वगैरे आहे त्यांना एवढंच माहीत असते ताराबाई शिंदेनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं होतं. नाही, कंबाईनला याच्यापेक्षा जास्त पाहिजे.
त्यांनी स्त्री पुरुष तुलना तर लिहिलं. त्या स्त्री पुरुष तुलनेमध्ये त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय होता, महात्मा ज्योतिराव फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्याच्यामध्ये, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे ताराबाई शिंदेबद्दल. त्यांचे हस्बंड कोण होते, त्यांचे बाबा कोण होते, त्यांचा विधवा पुनर्विवाह का होऊ दिला नाही, आणि स्त्री पुरुष समानतेमध्ये काय दिलेलं आहे. तर स्त्री पुरुष समानता हे पुस्तक जगातलं पहिलं फेमिनिस्ट पुस्तक आहे, तुमच्या माहितीच तो. त्यासाठी ताराबाई शिंदेचा गौरव करण्यात आला होता. 1975 मध्ये मेक्सिकोमध्ये जागतिक स्तरावरची पहिली महिला परिषद भरली होती. माहिती आहे का तुम्हाला, 11वी स्टेट बोर्डमध्ये आलेला आहे, कदाचित अनेकांनी वाचलं नसेल. महिला सक्षमीकरण म्हणून त्याच्यात एक टॉपिक आहे, त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की 1975 मध्ये मेक्सिको, असेच प्रश्न येतात बरं का पेपरमध्ये, आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली होती. त्या महिला परिषदेमध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा जगातली पहिली फेमिनिस्ट कोण याच्यासाठी जेव्हा रिसर्च केली तर त्यांच्या लक्षात आलं की ताराबाई शिंदे. त्यांनी त्याच्यावरती पुरुषांवरती टीका केलेली आहे की पुरुष कशा पद्धतीनं स्त्रियांना डॉमिनेट करतात. तर मग ते लिखाण जे आहे ते भयानक रॅडिकल होतं की तेव्हाच्या समाजाने ते ॲक्सेप्टच केलं नाही. इव्हन सत्यशोधक समाजाने ॲक्सेप्ट केलं नाही, त्यांच्या बाबांनी पण ॲक्सेप्ट केलं नाही. त्यामुळं मग नंतरच्या कालखंडामध्ये हे जे महात्मा ज्योतिराव फुले होते, सो त्यांनी त्या पुस्तकाला प्रकाशित केलं, त्यांना दुजोरा दिला, त्यांचं ॲप्रिशिएशन केलं. मग याच्यावरून तुम्हाला जजमेंट घेता आलं पाहिजे की हे स्टेटमेंट ना पंडिता रमाबाई करू शकतात, ना हे स्टेटमेंट रखमाबाई राऊत करू शकतात, ना ह्या स्टेटमेंट सावित्रीबाई फुले. असं स्टेटमेंट अशीच व्यक्ती करू शकते जी भाजलेली आहे, जिला नवऱ्याने त्रास दिलेला आहे. आणि ती कोण आहे याच्यामध्ये ह्या चौघी नाही आहे बरं का. रखमाबाई राऊत पण नाही आहे, सावित्रीबाई फुले पण नाही आहे, आणि पंडिता रमाबाई पण नाही आहे. सो त्या कोण आहे, ताराबाई शिंदे. असे तुम्हाला जजमेंट घेता आले पाहिजे. मी तुम्हाला अनेक शॉर्ट ट्रिक सांगितलेले आहे. पूर्ण नाव असलं की उत्तर मारायचं. सो त्याचा वापर तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजमध्ये करायचा आहे. आणि इतरांच्या तुलनेमध्ये ह्या एक्स्ट्रा लॉजिक्सचा वापर करून 10 मार्क जास्त मिळवायचे आहे, तर तुमचा पेपर त्या ठिकाणी निघणार आहे. विज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विज्ञानामध्ये पण तुम्हाला ॲज इट इज प्रश्न येण्याच्या शक्यता काय आहे, कमी आहे पेपरमध्ये. आणि आता कोणीतरी म्हटलं होतं मला स्टेटमेंट ओरिएंटेड क्वेश्चन मला याच्यात जास्त जाणवले. सर तुम्हाला असं वाटते का मेन परीक्षेत स्टेटमेंट येतील म्हणून? आता मी कालच काय झालं माहिती आहे का, 2022च्या गट क पूर्व परीक्षेचा पेपर अनालाइज करत होतो. तर त्याच्यामध्ये कितीतरी प्रश्न त्यांनी असे विचारलेले आहे, स्टेटमेंटवाले विचारलेले आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुस्तकात कसंच मिळत नाही. मग याचा अर्थ असा आहे का की मग पुस्तकं वाचून पण सर काही उपयोग नाही, असं नाही आहे. तुम्हाला ते प्रश्न जजमेंट घेऊन सोडवायचे आहे. असं समजून चला की आयोग काय करते, हळूहळू तुमच्या GS मध्ये CSAT इन्क्लूड करते की तुम्हाला हे माहीत नाही, हे आयोगाला माहिती आहे, पण तुमच्यातले हुशार पोरच तिथपर्यंत पोहोचू शकले पाहिजे. आता ग्रामीण भागातल्या पोरांचा विचार काय असतो, बाई मी एवढं वाचून गेलोय, याच्यातून आलं तर मग बरोबर सोडवलं, जमलं नाही तर नाही, पाहून घेऊ मग आपण पुढं. अशा सायकोलॉजीनं तुमचा पेपर कधीही निघणार नाही. तुमच्या वाट्याला दुःखाशिवाय, वेदनेशिवाय, यातनेशिवाय काहीही येणार नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा, प्रश्नाचं उत्तर येऊ न येऊ मला जजमेंट घ्यायचे आहे तिथं गेल्यानंतर, की याचं उत्तर काय असू शकते, आणि त्या जजमेंटमध्ये ॲक्युरेसी असली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज देताय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 60 मिनिटात माझा पेपर सुटतो का, सो हे चेक करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज देताय. सो याच्यासाठी देत नाही की मला मार्क किती जास्त पडतील, 90 पडतात का, 80 पडतायत का. आणि तुमच्या, मी जसं म्हटलं होतं की 50% महत्त्व अभ्यासाला आहे तर 50% सॉल्विंगला आहे. सो आता कसं आहे, हे अमरावतीसारखं ठिकाण आहे, पुण्यासारखं नाही आहे. पुण्यामध्ये पोरं काय करतात माहीत आहे का, शनिवारी पण पेपर देतात, रविवारी पण पेपर देतात, सोमवारी पण पेपर देतात. भयानक पेपर सॉल्विंग. मी तर म्हणतो एक्झामपर्यंत तुमचं टार्गेट असलं पाहिजे की असे 100 क्वांटिटीचे एका महिन्यात किमान 30 पेपर तरी सोडून झाले पाहिजे माझे. आणि जेव्हा तुम्हाला रिगरस सॉल्विंगची सवय लागेल तेव्हा परीक्षेत तुम्ही घाबरणार नाही, स्टेबल राहाल, तुमचा सगळा पेपर सॉल्व्ह होईल आणि तुम्ही आरामात ती परीक्षा क्रॅक कराल. पोरांना असं वाटतं लायब्ररीत बसून अभ्यास केला म्हणजेच हा पेपर निघतो. नाही, ही टेस्ट सिरीज अशा पद्धतीनं, म्हणजे आयोगासारखा पेपर काढून तुम्ही घाबरू नये. आयोगासारखा का बरं तयार केला पेपर, जो आर्थिकदृष्ट्या अकॅडमीला बिलकुल परवडलेला नाही आहे. आता परत एक नवीन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली, त्याच्यात तर बिलकुल परवडत नाही आहे. तरी पण अकॅडमी का बरं काढते पेपर, कारण पेपरला पाहून अनेक जण दांदरून जातात आणि त्यांना असं थरथर कापायला लागतं आणि त्याच्यामुळं ते फसतात. आता त्याच विद्यार्थ्यांना ज्यांना मार्क कमी आले होते राज्यसेवेमध्ये, जेव्हा त्यांना विचारलं नेमकं काय घडलं मला सांग, त्याच्यानंतर एक कॅन्डिडेट होती कंबाईनची. सो तिनं मागच्या वर्षी काय कुठं केला, पहिले मॅथ्स रिझनिंग हातात घेतलं. सो हे कशामुळे होते आहे की तुमच्याकडं आणखी पण एक्झाम स्ट्रॅटेजी तुमची बनलेली नाही आहे, तिथल्या तिथं पाहून घेऊ आपण. सो असे पोरं परीक्षेत गंडतात. मॅथ्स आणि रिझनिंग, मी सांगतो तुम्हाला 1000 मध्ये असा एक पोरगा असू शकतो ज्याचं मॅथ्स आणि रिझनिंग एवढं एक्सलंट आहे की त्याला पाहिल्या उत्तरं येतात. पाहिल्या माझं तेवढं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे
की मला पाहिलं उत्तरं जमतात, मला पेन टेकवावं लागत नाही. राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, हार्डली असे 5-6 क्वेश्चन असतील ज्यासाठी पेन टेकवण्याची वेळ येते. 13-14 क्वेश्चनला मला पेन टेकवण्याची गरज नाही, कारण माझं जेन्युइनली चांगलं आहे मॅथ्स आणि रिझनिंग. तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये माझ्यासारख्या पोरांनी मॅथ्स रिझनिंग पहिल्यांदा हाती घेणं ठीक आहे, नैसर्गिक आहे. पण मग बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्यांनी जर तसंच करतो म्हटलं तर ते पूर्णपणे स्पॉइल होऊ शकतात त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळं कुठलाही नवीन प्रयोग तिथं करायचा नाही गेल्यानंतर. भाई तुम्हाला कळते ना की आपले कच्चे दुवे काय, विज्ञान. आणि कधी कधी काय होते की पहिल्यांदा विज्ञान येऊन जाते, म्हणजे आपण जेव्हा पेपर सोडवत असतो तेव्हा पहिल्यांदा काय येऊन जाते, विज्ञान येऊन जाते. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये विज्ञान स्किप करायचं, पाहायचं पण नाही विज्ञानकडं. आणि जे विषय आपले चांगले आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सो ते सोडवायचं. नॉर्मली सांगतो तुम्हाला, पेपर 3च केसमध्ये अवघड बनू शकतो. एक म्हणजे विज्ञानाच्या, दुसरं म्हणजे चालू घडामोडीच्या, आणि तिसरं म्हणजे तुमचं मॅथ्स रिझनिंगच्या. मग हे 3 विषय जर सुरुवातीला आले तर ती टॅकल करायची चेष्टा करायची नाही. असं जर केलं तर तुमची वर्षभराची मेहनत त्या ठिकाणी वाया जाऊ शकते. मग पेपर कशासाठी आहे, तर सुरुवात कशी करायची, प्रत्येक वेळी मी सुरुवात कशी केली पाहिजे, क्वेश्चन कोणत्या विषयापासून हातात घेतले पाहिजे, सो याचं जजमेंट घेण्यासाठीच तुमची टेस्ट सिरीज आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपण पेपर का बरं देतो, आपण तिथं जाऊन का बरं देतो, सो याच्या मागचे हे कारण आहे. आलं लक्षामध्ये? अदरवाईज तुमचे जर काही त्याच्यात डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे तसं बोलायचं भरपूर आहे, पण तुमचे जर काही डाऊट असतील त्याच्यामध्ये तर तुम्ही मला ॲड्रेस करू शकता. मी त्याचं समाधान सांगतो तुम्हाला की पेपर सोडवताना सर आम्हाला हा प्रॉब्लेम येतो आणि त्याचं मला काही कळत नाही सर, काय केलं पाहिजे आपण म्हणून. आणि आता डोक्यातून काढून टाका बरं का की आम्ही अभ्यास केला बाबा आणि त्याच्यातूनच प्रश्न आले, सो अशा शक्यता कमी आहेत. आता दिवसेंदिवस अननोन प्रश्नांचं प्रमाण काय होणार, वाढणार. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न जाण्याची शक्यता काय होत जाणार, वाढत जाणार. त्याचं कारण काय आहे, कॉम्पिटिशन. आयोगाने कितीही अवघड पेपर सेट केला ना, तर मॉब असा आहे की तो पेपर टॅकल करण्याची क्षमता ठेवतात. आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, आपल्या स्वतःच्या क्षमता. आणि क्षमता वाढवायच्या म्हणजे काय रे, मी तुम्हाला अभ्यास वाढवायला सांगत नाहीये, मी तुम्हाला फक्त आणि फक्त पेपर सोडवताना श्रूड धूर्त बनायला सांगतोय. आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर फक्त नॉलेजच्या बेसिसवर जातो म्हटलं पेपर देण्यासाठी, तर तुम्ही UPSCचा पेपर टॅकल नाही करू शकत. तुम्हाला तिथं जजमेंट घेता आले पाहिजे. अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षित आहे आजकाल आयोगाला, की तिथं ऑन द स्पॉट डिसिजन घेता आले पाहिजे तुम्हाला. त्याच्यामुळे ते क्वेश्चन असे टाकताय की तुम्हाला जमणार नाही असं होणार नाही, तुम्ही पोहोचू शकता उत्तरापर्यंत, पण तुमच्यामध्ये ती स्किल असली पाहिजे त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याची. आणि त्या स्किल डेव्हलपमेंटसाठीच आपल्याला हे वापरायचं आहे. इतिहासामध्ये पण तुम्ही पहा, आजच्या पेपरमध्ये 10 पैकी जवळपास 4 ते 5 क्वेश्चन असे आहे की जे तुम्हाला डायरेक्ट विचारलेले नाही आहेत. काही काही एकदम सोपे आहे जे तुम्ही आरामात निपटवले, म्हणजे काही काही टफ आहे पण त्याचे उत्तरं निघतात जजमेंट घेऊन. हे तर महात्मा गांधी म्हणू शकत नाही, भगतसिंगचा संबंधच नाही आहे याचा, असे जजमेंट घेता आले पाहिजे तुम्हाला. तरी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, आपण त्याच्यावरती बोलू. हा, 2 पर्याय सहज होतात, इलिमिनेट होतात, पण 2 मध्ये खूप 50-50 कन्फ्युजन खूप होतो. हा, आता ते नैसर्गिक आहे. बघा, 2 ते 50-50 मध्ये यांचं म्हणणं आहे कन्फ्युजन खूप होते. आता एखादा प्रश्न आहे जे तुला माहीतच नाही, कसाच माहीत नाही, पण तरी तू 2 ऑप्शन इलिमिनेट केले. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडं, मग 2 पैकी 1 तुम्ही मारू शकता त्याच्यामध्ये. आता किती नाही म्हटलं तर नाही मामूसे नट्टे मामू अच्छे, म्हणजे 50-50 मध्ये बरोबर तरी येईल ना एखादं, त्याच्यातलं लागलं तर लागलं, पण त्याच्याकडून हे ठेवायचं नाही तुम्ही की बाबा ते ॲक्युरेटच आलं पाहिजे म्हणून. म्हणजे 50-50 मध्ये पण 2 प्रकारचे असतात, एक माहीत असणारे 50-50 आणि एक पूर्ण अननोन असणारे. म्हणजे मला अननोनच आहे बाबा हे, मी ओळखतच नाही त्याला. मग जे ओळखतच नाही आहे त्याच्यातलं जर 50-50 मारलं तर ते चुकू पण शकते, बरोबर पण येऊ शकते. सो त्याला तुम्ही काउंट करत बसायचं नाही, शेवटी ते 50-50 वाला आहे. जसं की आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो, हा क्वेश्चन तुमचा चुकायला नाही पाहिजे. बघा कोणता आहे, पहिल्या गोलमेज परिषद भारतातील कोणत्या महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता, हा क्वेश्चन आहे. बरोबर, बेगम जहानारा शहनवाज, राधाबाई सुब्बानारायण. त्याच्यानंतर दुसरं आहे सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम जहानारा शहनवाज, विजयालक्ष्मी पंडित, राधाबाई सुब्बानारायण. त्याच्यानंतर चौथं सरोजिनी नायडू, बेगम जहानारा शहनवाज, राधाबाई सुब्बानारायण. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ह्या प्रश्नाला टॅकल कसं करणार तुम्ही? नाही, 2-4 पण 50-50 होऊ शकत नाही, डायरेक्ट उत्तर यायला पाहिजे तुमचं. साहजिक आहे, पहिल्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने जर बहिष्कार घातला तर त्याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित आणि सरोजिनी नायडू जाईल का रे? विजयालक्ष्मी पंडित माहिती आहे का कोण आहे? अरे जवाहरलाल नेहरू बायको नाही रे बाबा, ती कमला नेहरू होती. जवाहरलाल नेहरूंच्या त्या काय होत्या, बहीण होत्या विजयालक्ष्मी पंडित, बरोबर की नाही? मग ती जाईल का? नाही. आणि ही जाईल का, सरोजिनी नायडू? ती तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत होती. मग हे जर 2 ऑप्शन इलिमिनेट केले तुम्ही तर डायरेक्ट उत्तर येते तुमचं काय, पर्याय क्रमांक 1.
पर्याय क्रमांक 1 येत आहे. हा गणला प्रश्न. ओ दादा गणला ना प्रश्न. गंडायला पाहिजे होता का? नाही. मग हे का बरं गणलाय? तुझ्यात ॲबिलिटी नाही याच्यामुळं गणलेलं नाही आहे तुझा हा प्रश्न. तिथं जमलं नाही तुला. हे जे जजमेंट घेणं आहे ते कुठं जमलं नाही, तिथं जमलं नाही आपल्याला. आता वर दिलेलं आहे वसई असोसिएशन, ठाणे असोसिएशन, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी मारला. हा PYQ आहे. हा जर चुकला तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. तुम्हाला जर ठाणे असोसिएशन आणि वसई असोसिएशनचं उत्तर आलं नाही तर आपल्यासारखे मूर्ख, आपली लायकीच नाही आहे म्हणायचं. तुम्ही म्हणणार सर एवढं एक्स्ट्रीम स्टेटमेंट का? कारण PYQ मधून आलेला क्वेश्चन आहे हा. ठाणे असोसिएशन, वसई असोसिएशन हे PYQ मध्ये आलेलं आहे आणि एकदा नाही 2-3दा आलेला आहे. आणि तरी जर तुम्ही चुकवत असाल, असं जर काही झालं, एखादा प्रश्न आला याचं जे उत्तर आहे ना ते तसंही, आता बघा, आता तिथं तुम्ही लॉजिक न पण जाऊ शकता. माहित नसेल तर पूर्ण नाव ज्याचं आहे ते मारून टाकायचं. गोविंद बाबाजी जोशी पूर्ण नाव आहे, तसे तुम्ही ते उत्तर मारणार आहे. पण तरी हे उत्तर तुमचं चुकलं तर आपल्यासारखं दुर्दैवी आपणच आहे. कारण PYQ मधून जर आला तर क्वेश्चन चुकायलाच नाही पाहिजे तुमचा. आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या पूर्ण पेपरमध्ये जवळपास 30 क्वेश्चन असे असतात जे PYQ मधून आलेले असतात. त्याला थोडंसं त्यांनी ट्विस्ट केलेलं असते, नथिंग मोर दॅन दॅट. आलं लक्षामध्ये? सो हा तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे पेपर सॉल्व्हिंगचा. सो PYQ सोडवायचे म्हणजे काय करायचे? सो PYQ सोडवायचे. आता अनेकांना असं वाटतं की एवढंच पाठ करायचं का सर PYQ मधून गोविंद बाबाजी जोशी? नाही. गोविंद बाबाजी जोशीवर तुमची PhD असली पाहिजे की हा माणूस कोण होता म्हणून. याला हिंदू मिशनरी म्हणून ओळखल्या जाते. हा सनातनी लोकांना आणि आधुनिक सुधारणावादी लोकांना जोडणारा याला दुवा मानला जाते. याचे विचार सनातनी पण होते ना आधुनिक पण होते. गोविंद बाबा. आणि तुमच्या माहितीच तो, आता ते जाऊ द्या, जे मार्केटमध्ये चालते की शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला? काही लोक म्हणतात महात्मा ज्योतिराव फुले, काही म्हणतात लोकमान्य टिळक. व्हॉटेवर, बरोबर, आपण त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण शिवाजी महाराजांची समाधी रिनोव्हेट करण्यासाठी पैसा ज्या माणसाने लावलेला आहे, आलं लक्षामध्ये, तो हा माणूस होता. याच्याकडे बँका होत्या माहिती आहे का? गोविंद बाबाजी जोशी. गोविंद बाबाजी जोशींचं कॉन्ट्रीब्युशन हे इतरांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. मग त्याचा तुम्ही रिसर्च केला पाहिजे. महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा थोडासा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्यासाठी पैसा लावणारा व्यक्ती कोण होता? हाच गोविंद बाबाजी जोशी होता. याच्यानंतर आणखी गोविंद बाबाजी जोशी सारखंच एक व्यक्तिमत्व तुम्हाला परत विचारलेलं आहे पुढं. राष्ट्रीय शिक्षणाचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर. तुम्हाला एक विश्ववृत्त नावाचं वर्तमानपत्र आलेलं आहे सिलेबसमध्ये. कोणाचं आहे ते विश्ववृत्त नावाचं वर्तमानपत्र? सो ते आहे विष्णू गोविंद विजापूरकरांचं. सो त्यांच्याबद्दल तुमच्याकडे डिटेल माहिती आहे. ठीक आहे. आता हे मी म्हणत नाही 10व्या नंबरचा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे. मी असं म्हणत नाही तुम्हाला की 10व्या नंबरचा प्रश्न 100% जमायला पाहिजे. हा जरा टफ होता. पण घरी गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळते की विष्णू गोविंद विजापूरकर हे उत्तर आहे, हे रसायन तरी होतं काय, म्हणजे काय होतं हे रसायन? कारण विष्णू गोविंद विजापूरकर यांच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यांच्या विश्ववृत्त नावाच्या वर्तमानपत्रावर प्रश्न विचारलेला आहे. ते कशा पद्धतीनं जहाल विचारांचे होते. सो राष्ट्रीय शिक्षणाचा पाया त्यांनी कसा घातला हे रिसर्च करणं तुम्ही इथून जाऊन घरी गेल्यानंतर अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही इतर पोरांपेक्षा, म्हणजे इव्हन पुण्यातल्या पोरापेक्षा पण तुम्ही ॲडव्हान्स होऊन जाल. आलं लक्षामध्ये? पुण्यामध्ये आणि अमरावतीमध्ये आता एकच डिफरन्स आहे. हे बघा, पुण्यासारखंच इथली पोरं अभ्यास करतायत, लायब्ररीमध्ये बसतायत, रात्रंदिवस एक करतायत. आता फरक एवढाच आहे, हे रिगरस करण्याची क्षमता आपल्याला वाढवावी लागणार. आता तुम्ही जर रिस्पॉन्ड केलं तर आमच्या तर डोक्यात ते आहे की बाबा आता हे शनिवारी कॉलेज अवेलेबल नसते. माझं म्हणणं आहे शनिवारी पण दिली पाहिजे तुम्ही टेस्ट आणि रविवारी पण दिली पाहिजे. मी तर म्हणतो रोज तुम्ही 11 ते 12 हा पेपर एवढं तुम्ही सायकोलॉजी बनवा की लोकांनी म्हटलं पाहिजे हा पागल झालाय त्या कंबाईनच्या नादामध्ये. पागल पोरच ही एक्झाम क्रॅक करू शकतात सध्याच्या पोझिशनमध्ये. कॉम्पिटिशन आधीसारखी नाही आहे, भयानक. अख्खा राज्यसेवे, आता ते जे 2 पोरं सिलेक्ट झाले नाही ते काय करणार आहे? कंबाईन देणार आहे. आणि विचार करा, त्या पोरांचा मेन्सचा तगडा एवढा अभ्यास आहे जुन्या पॅटर्ननुसार, ते खाऊन टाकतील प्रश्न असले, खाऊन टाकतील, लिटरली एन्जॉय करतील पेपर, माहीत आहे का? मग ह्यांच्या तुलनेत जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे काय? रिगरस प्रॅक्टिस. आणि असे प्रश्न गेले नाही पाहिजे बिलकुल आपले. सो याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. विज्ञान अवघड जातंय ना, रोज 2 तास विज्ञानाला द्यायचे. रोज जो विषय तुम्हाला अवघड जातो ना तो विषय घेऊन बसायचा नाही रात्रंदिवस. त्याला काय म्हणायचं? मी रोज 2 तास. गणित अवघड जाते ना तुम्हाला, जर गणित अवघड जाते तर रोज 2 तास गणिताला द्यायचे आणि जेवढं होईल तेवढं करायचं त्याच्यात. आता शेवटच्या 1 महिन्यासाठी सांगतो हा स्ट्रॅटेजी मी तुम्हाला. विज्ञान अवघड जाते ना तुम्हाला, रोज 2 तास द्यायचे त्याच्यासाठी, रोज 2 तास. त्याच्या वर नाही द्यायचे. का? कारण मग तुमचा दुसऱ्या विषयाचा वेळ जातो ना त्याच्या मागं, आणि ते परवडण्यासारखं नाही आहे आपल्याला. एकाच विषयाच्या नादानं तोच विषय अवघड आला तर
गणला ना पेपर, लय लोक असतात पहा, किती विषय झालेले आहे, 6 झालेले आहे, कोणता राहिला विज्ञान, मग 1 महिना विज्ञानचाच अभ्यास करतात आणि तोच अवघड येतो. आणि जे हिस्ट्री जॉग्राफी सोपे होते त्याला रिव्हिजन द्यायची राहून जाते गणला कार्यकर्ता. असं नाही, रोज 2 तास द्यायचे त्याला आणि त्याच्यात मला जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता मला. हां मुली, सर डाऊटच येत नाही सर आम्हाला, कायच करा, आम्हाला आमच्यावरच डाऊट आहे. बघा, अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन व झुणका भाकरीचे यशस्वी प्रयोग खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केले? कसं घेणार जजमेंट याचं? नाही मला सांगा, ऐका ना, हे जजमेंट कसं घेणार तुम्ही, याचं उत्तर काय आहे म्हणून? 50-50 मध्ये तरी आले पाहिजेत तुम्ही. नाही, उत्तर काही असू शकते ना. मला सांगा, शिवराम जानबा कांबळे असू शकते, कालीचरण नंदा गवळी असू शकते, किसन फागूजी बनसोडी असू शकते, विठ्ठल, सगळ्यांचेच पूर्ण नावं दिलेले आहेत. नाही, झुणका भाकर हा प्रकार सर्व महाराष्ट्रात फक्त इथं भेटतो विदर्भामध्ये. झुणका भाकर हा जो प्रकार आहे, पिठलं भाकर तुम्ही जर गेले मराठवाड्यामध्ये पिठलं भाकर खायला भेटेल, खातात सगळे तेच सेम, बरोबर बरोबर. तिकडे गेलं तर त्याला अळूचं फतपद म्हणतात, म्हणजे पुण्यामध्ये त्याला काय म्हणतात, अळूचं फतपद. हे बघा, मग सहभोजन आणि झुणका भाकर. झुणका भाकर माहिती आहे का तुम्हाला, का माहीतच नाही विदर्भाचे असून पण? आणि इथंच केंद्र लागलेले असतात ना. म्हणजे कार्यकर्ता काय असला पाहिजे विदर्भातला? याच्यात विदर्भातले कोण आहेत? 2च जण आहे. शिवराम जानबा कांबळे पुण्याचे होते बाई ग, सासवडचे 51 गावाचे ते महार वतनदार होते. हे काही साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही आहे शिवराम जानबा कांबळे, याच्या लक्षामध्ये. सो त्यांनी असलेली नोकरी सोडून दिली होती आणि ते महार वतनदार होते. आलं लक्षात? त्यांनी सर्वात पहिल्यांदा म्हटलं होतं की आम्हाला तुम्ही मिलिटरीमध्ये भरती करून घ्या, पोलीसमध्ये भरती करून घ्या. आणि त्यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी विठ्ठल रामजी शिंदेना सपोर्ट केलेला आहे. वाघ्या मुरळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी सपोर्ट केलेला आहे. कोणी? शिवराम जानबा कांबळेंनी. पहा, तुम्हाला माहित असेल ना वाघ्या मुरळी प्रथा, बरोबर. आणि त्यांनी ती पण केली होती पहा, एक कुठली म्हणतात संघटना त्याला, सोमवंशीय निराप्रित समाज किंवा निराश्रित समाज काहीतरी, श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज. म्हणजे दलितांना वेगवेगळ्या नावाने बोलवलेलं आहे. कोणी त्याला, आता मागच्या वेळेस पाहिलं असेल शाहू महाराज त्यांना रामवंशीय म्हणायचे, बाबासाहेब आंबेडकर त्यांना नागवंशीय आणि प्रोटेस्टंट म्हणायचे दलितांना. त्याच्यानंतर आपले हे जे आहे विठ्ठल रामजी शिंदे, ते त्यांना डिप्रेस्ड म्हणायचे. आणि हे कोण म्हणायचे? सोमवंशीय, म्हणजे चंद्रातल्या वंशाचे आहे. सोम म्हणजे चंद्र असतो, की हे चंद्रातल्या वंशाचे आहे. सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज त्यांनी स्थापन केला होता. तर ते पुण्याचे होते. ते तर झुणका भाकर केंद्र सुरू करणार नाही, बरोबर. मग एकच असू शकते, कालीचरण नंदा गवळी किंवा किसन फागूजी बनसोडे. याचं लक्षामध्ये. सो याचं उत्तर आहे किसन फागूजी बनसोडे. ते नागपूरचे होते. पहा, हे असे तुम्हाला मी काय म्हणतो, प्रत्येक प्रश्न तुटतो माहिती आहे का, तोडणारा पाहिजे. तुम्हाला एवढ्या फास्ट जजमेंट घेता आलं पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर मला माहित आहे का, एका सेकंदात नाही. मग चला लॉजिक लावायला सुरुवात करा. अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन आणि झुणका भाकर यशस्वी प्रयोग कोणत्या समाज सुधारकाने? कधी कधी काय असते माहिती आहे का, तिथं समाज सुधारक देतात आणि खाली 4 ऑप्शन पैकी एकच जण समाज सुधारक असतो. असं पण असते पेपरमध्ये. तुम्ही चेक करा, एक जवळपास 7 ते 8 प्रकार आहे माहिती आहे का प्रश्न सोडवण्याचे. ते जर तुम्हाला जमले तर तुम्ही पास व्हाल. तुम्ही म्हणाल नाही मी अभ्यासावर जातो, तर अभ्यासात हे कुठंच आलेलं नाही आहे की त्यांनी सहभोजन आणि झुणका भाकरीचे केंद्र सुरू केले होते म्हणून, किंवा कार्यक्रम घेतले होते. सहभोजनाचा कार्यक्रम दलित वर्गात एकाच माणसाने घेतलेला आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. सहभोजन तो पण कुठं? पुण्याच्या केसरीवाड्यामध्ये. समाज समता संघ नावाचा त्यांचा संघ होता. त्यात बाळ गोपाळ मेळावा असं त्यांनी नाव दिलं होतं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते त्या बाळ गोपाळ मेळाव्याचे, हे पण आयोगाने विचारलेलं आहे राज्यसेवेमध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? PN राजभोज. चांभार समाजातला माणूस होता. पहा, चांभारांना आरक्षण मिळालं नसतं माहिती आहे का, ओबीसीत गेले असते ते. दलित समुदायात का बरं आलेले आहे चांभार? PN राजभोज यांच्यामुळे आलेले आहे. आणि ह्या आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा बाबासाहेबांमुळे महारांना आणि PN राजभोज यांच्यामुळे चांभारांना मिळालेला आहे. बाकी कम्युनिटीतले लीडर त्या कालखंडात नव्हते, होते पण ते मग अण्णाभाऊ साठेंसारखे दुसऱ्या चळवळीमध्ये होते, आरक्षणाच्या चळवळीमध्ये नव्हते किंवा संविधानाच्या चळवळीमध्ये नव्हते. म्हणून जे बाबासाहेबांच्या सोबत होते त्यांच्या कम्युनिटीला भयानक फायदा झालाय. म्हणजे आपले पंजाबराव देशमुख पण बाबासाहेबांचे मित्र होते. मग मिळालं ना कुणबी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं की नाही? हा त्याच्यामध्ये तुमचा एवढे बारकावे तुम्हाला माहिती असले पाहिजे. बारकावे म्हणजे PN राजभोजनी बाळगोपाळ मेळावा ते पाठच असलं पाहिजे. आता इथून पुढे तुम्हाला समाज समता संघ काय आहे ते पण माहीत पाहिजे तुम्हाला. त्याचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, पण त्याचे उपाध्यक्ष हे लोकमान्य टिळकांचे सुपुत्र होते, श्रीधरपंत टिळक, ज्यांना नंतर एवढा त्रास दिला टिळकवाद्यांनी की त्यांना आत्महत्या करावी लागली. म्हणून बाबासाहेब त्यांना खरे लोकमान्य म्हटले होते.
खरे लोकमान्य, मग आता पुढच्या परीक्षेत ते येऊ शकते की बाबासाहेबांनी खरे लोकमान्य कोणाला म्हटले, श्रीधर पंत टिळकांना म्हटलेले आहे. आलं लक्षामध्ये. सो असे जजमेंट घेत घेत तुम्हाला पुढे जावं लागणार. तर आणि हा प्रश्न मराठी वर्तमानपत्रात चित्र छापण्याचा मान खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राला आहे? सिलेबसमधून आहे. कोणाला आहे रे? ज्ञानोदय, कारण त्यांनी युरोपचा आणि आशिया खंडाचा नकाशा छापला होता, माहीत असेल ना तुम्हाला. आणि तेवढंच आहे पेपर, म्हणजे आपल्या पुस्तकात पण आलेलं आहे ते. चला, तुमचे काही डाऊट असतील, बोलत जर राहिलो ना दिवसभर उभं राहावं लागेल आपल्याला. तुमचे काही डाऊट असतील तर विचारू शकता तुम्ही. पेपर द्या बरं का. माझं तर म्हणणं आहे तुम्ही ही पण डिमांड केली पाहिजे की आम्हाला शनिवारी पण पेपर द्यायची इच्छा आहे सर. भलेही दुसरं सेंटर असलं तर चालते, पण तुम्ही रिगरस पेपर द्या पोरांनो. तुम्हाला वाटते परीक्षा पास झालं पाहिजे पुण्याच्या, कारण ही कॉम्पिटिशन आहे दुसऱ्या जिल्ह्याच्या, म्हणजे आपली कॉम्पिटिशन पुण्याशी आहे डायरेक्ट अमरावतीची. आणि नंतर आता तुम्हाला सांगतो काही दिवसात पुण्यानंतर आपलाच नंबर लागणार आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला रिगरस प्रॅक्टिस, रात्रंदिवस प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्हिंगची करायची आहे बरं का पोरांनो. हा, किमान अटेम्प्ट किती? किमान अटेम्प्ट ही संकल्पनाच नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जर घरून ठरवून गेले की मला 90 सोडवायचे बाबा पेपरमध्ये, आणि पेपर भयानक अवघड होता, तर मग तुमच्यावर ते ऑब्लिगेशन बनते. मग काय करतात पोरं माहिती आहे का? अरे 2च मिनिटं राहिले, चल मग बी पकडला तर बीच मारतो, आणि म्हणतात मी लॉजिकली सोडवला पेपर. कशाचं लॉजिक? ढोमल्याचं. कॉम्पिटिशन असते बरं का. पेपर झाल्यानंतर काही काही मित्र म्हणतात किती अटेम्प्ट केला रे? 95. आणि 85 केलेला असतो, त्याला ते लय घाण वाटते, अरे यार मी 85च केला, म्हणून तो काय करतो, जबरदस्ती 95 मारतो. आणि मग निगेटिव्ह मध्ये जातात. कारण तुम्ही जर 2 पकडले 2च मारले सगळे, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये जाण्याच्या शक्यता जास्त आहे, प्रोबॅबिलिटी. 1 मिनिट. सो त्याच्यामुळं काय आहे की तुम्ही ॲटिट्यूड हा ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये ॲटिट्यूड हा ठेवला पाहिजे. ऑप्टिमम सामदाम दंडभेद वापरून क्वेश्चन टॅकल होतो का? नसल होत, त्याला गोल करायचं आणि पुढे चालायचं. सर काही केला तो प्रश्न सुटत नाही, तो सोडून द्यायचा. याचा आवाज वाढते का चेक करा. थांबा, तो करतोय. आवाज वाढवा त्याचा, पाठीमागणं आहे पहा. फुले आहे ना, मला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे जोरात बोलता येत नाही. हां, म्हणजे मलाच फोबिया आहे. तुम्हाला ऐकायला येते व्यवस्थित, मला वाटते की येत नाही, तो फोबिया आहे. हां, आणखी कोणाला डाऊट आहे? म्हणून असं घरून ऑब्लिगेटरी करून जाऊ नका पॉसिबली की आपल्याला एवढे सोडवायचे तेवढे सोडवायचे. त्या 3 पद्धतीनं तुम्ही सोडवायचं. पहा, ते पाण्याची बॉटल द्याल मला, ती आहे ना? ती आहे 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 राहू द्या हीच आहे. हां हां, आणखी विचारा, काही डाऊट असतील तुम्हाला तर. आज चान्स आहे, विचारून घ्या की डाऊट नाही आहे. काही काही तर जांभळ्या पण देत आहेत. हिवाळा आहे बरं का, फार डेंजर असते. बाहेर आलं गरमी होते, आतमध्ये गेलं थंडी लागते, आणि झोपून राहावं असं वाटते. हां, आणि थोडंसं असं वाटते आज सर्दी आहे, चला झोपून राहू, आणि डायरेक्ट 9-10 वाजून जातात माहिती आहे का झोपीतून उठल्यानंतर. त्यामुळे लय जपून, लय घातक आहे. उन्हाळा परवडला, पावसाळा परवडला, पण स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात घातक असतो हिवाळा. पहा बरोबर, रात्री लवकर झोपा वाटते, सकाळी उठा वाटत नाही, कारण थंडी पडलेली असते, आणि मग हा हिवाळाच आपला गळा दाबतो. पहा आता त्याच्यावर पेपरशी रिलेटेड काही बोला, मी सांगतो तुम्हाला. बाकी काही डाऊट राहिले तर मी अकॅडमीवर सॉल्व्ह करतो तुमचे. पेपरशी रिलेटेड काही डाऊट असेल तर विचारा, आपण त्याच्यावर बोलू. पहा, हां विचारा. नाही ठीक आहे का डाऊट? काही पेपरबद्दल काही डाऊट असतील तर विचारू शकता तुम्ही. सर ते पेपरमध्ये असं असं सायकोलॉजी होते, सर असंच होते, मी घाबरून जातो, मला टेन्शन येते, कधी कधी पेपर सोडवा वाटत नाही. हां, एखादा गोल जर चुकला, हां, वायबल झाल्यावर काय करायचं? बघा, पेपर सोडवताना गोला केला, नंतर कळालं तुम्हाला किंवा तो गोला चुकलेला आहे, हां, मग त्याच्यामुळं काय होतंय की थोडंसं आपण घाबरून जातो. तर तसं एक आता त्याच्यात एकच आहे, माझ्या बाबतीत घडायचं असं राज्यसेवेच्या मेन्सला, की गोला मारायचो, नंतर कळायचं अरे दुसरा प्रश्न सोडवताना कळायचं अरे त्याचं उत्तर मी चुकवलेलं आहे. तर ते मनात ठेवायचं नाही, असं समजून चालायचं एक प्रश्न देवाला दिला आणि एका प्रश्नाने काही फरक पडत नाही. आणि असं घडते किती प्रश्नात, एखाद्या प्रश्नात. तर असं म्हणायचं मी देवाला दिलाय तो प्रश्न, जाऊ दे म्हणायचा, आणि आला तर आला, नाही आला तर नाही आला म्हणायचं, आणि सोडून द्यायचा. त्याचा लय विचार करत बसायचा नाही. काही काही तर त्याला खोडतात असं नखाने. तुम्ही जर खोडला प्रश्न नखाने आणि त्याला जर गॅप निर्माण झाला तुमच्या पेपरमध्ये, आणि त्या मशीनला जर वाटलं की हा पेपर बर्बाद झालेला आहे किंवा हा पेपर म्हणजे फाटलेला आहे किंवा नष्ट झालेला आहे, तर तुमचा पेपरच चेक होत नाही.
ही एक चुकी असते. आणि त्याची जी ओळ आहे त्या पेपरची OMRची ती ओळ चेक होत नाही, ही एक शक्यता आहे. नाही तर मग पूर्ण पेपरच चेक होत नाही. त्याच्यामुळे त्याला खोडत बसणे, मग 3 उत्तर होतं 2 आहे हे कळाल्यानंतर 2 उत्तर मारणे त्याच्यामध्ये, असे प्रयोग करत बसायचे नाही. जाऊ द्या, सोडून द्यायचा तो प्रश्न, जाऊ द्या, देवाला म्हणायचं. हा स्किप तर करायचे आहे. बघा मी म्हटलं ना, सामदाम दंडभेद सगळं वापरून जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्याला गोल करायचं, स्किप करून पुढे जायचं लगेच. त्या प्रश्नामध्ये अडकून बसायचं नाही. मॅथ्सच्या बाबतीत तसं होते, आपण इगोवर घेतो. हा प्रश्न मला जमला नाही, आता मी एकदम जोर लावतो, त्याला सुटलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो प्रश्न. असं करायचं नाही, इगोवर घ्यायचं नाही. जर लवकर येत नसेल तर तो लगेच सोडून द्यायचा आणि पुढच्या प्रश्नावर जायचं. काही काही तर पोरं 3-3, 4-4 मिनिटं एका प्रश्नाच्या मागं घालवतात. असं करायचं नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. 36 सेकंद आहे फक्त एक प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे असं करायचं नाही. जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर लगेच पुढे जायचं, सोडून द्यायचा तो प्रश्न, लेफ्ट करायचा. आणि लो हँगिंग फ्रूट हे कधी लक्षात ठेवायचं, सोपे सोपे प्रश्न पटापट सोडून घ्यायचे. पहिल्या राऊंडमध्ये जे जे जमतात तुम्हाला पटपट पटपट. 50% मध्ये कन्फ्युजन आलं, रपकन एक मारायचं, विचार नाही करायचा, लगेच पुढे चाललं जायचं, अडकून नाही बसायचं. नाही तर 100 क्वेश्चन वाचूनही होणार नाहीत तुमचे. असं जर केलं तुम्ही तर पटपट पटपट पुढे जाता आलं पाहिजे तुम्हाला. आणि म्हणजे म्हटलं ना, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नॉलेज डायरेक्ट सोडवायचा, नाही आलं तर लॉजिक त्यानं सोडवायचा. आजकाल लॉजिकने जास्त प्रश्न सुटतात. आणि ट्रिक्स पण भरपूर कामी येते तुम्हाला. एक वचनी दिलंय, अनेक वचनी दिलंय, एक्स्ट्रीम वर्ड आलेले आहे, नाही फक्त ह्यानीच असं केलं, ते चुकीचे असतात विधानं. आणि पटापट सोडून असं पुढे जात राहायचं. त्याच्यामध्ये नाही आले त्याला सर्कल करायचं आणि पुढे जात राहायचं त्याच्यात. पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्हाला हे 3ही लावावं लागणार आहे, पहिल्याच रिडिंगमध्ये. आणि नसल सुटत तरी पण तर मग लेफ्ट करायचा आहे तो प्रश्न, लक्षात. आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठीच हा पेपर आहे. प्रयत्न करतोय आपण, हा जास्तीत जास्त आयोगाच्या जवळ गेला पाहिजे, बरोबर. आणि तो जातोय पण. कौतुक कोणत्या गोष्टीचं आहे की तुम्ही हा पेपर पाहिला असेल, त्याच्यात चुकांचं प्रमाण आता तुम्हाला जवळपास नष्ट झाल्यात दिसणार. म्हणजे आयोगाच्या 3% चुका होतात तर आपल्या 1% चुका होतात आता फक्त. आधी असायच्या थोड्याफार चुका, आता तुम्हाला दिसणार नाही बिलकुल, कारण याची टीमच वेगळी बनवलेली आहे अकॅडमीने. सो त्याच्यामुळे तुम्ही एकदम हॅपीली हे पेपर. आणि आणखी एक दुसरी गोष्ट, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड होतं, मी आर्टवाल्यांना म्हणत नाही कारण ते ॲक्सेप्ट पण करणार नाही ती गोष्ट, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड होतं किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड होतं आणि ज्यांना इंग्रजीत अडचण नाही आहे, तर जर प्रश्न तुम्हाला मराठीत सुटला नाही ना तर एकदा इंग्रजीवर नजर मारायची फक्त. कधी कधी काय होते माहिती आहे का, इंग्रजीवरून तो डायरेक्ट सुटून जातो प्रश्न. मराठीत वेगळंच काहीतरी दिलेलं असते, इंग्लिशमध्ये दिलेलं असते विच ऑफ द फॉलोइंग सोसायटी, आणि सोसायटी एकच असते 4 ऑप्शनमध्ये. रक्कन उत्तर आलं तुमचं. मराठीतून नाही सुटत तो प्रश्न. म्हणजे मराठीतून पाहिलं तर सगळीकडे ते देतात की खालीलपैकी कोणता समाज, आणि 4ही समाजाचे नावं समाजच असते. पण इंग्रजीत वाचल्यावर कळते की त्यांनी सोसायटी विचारली आणि 4 ऑप्शनमध्ये सोसायटी फक्त एकच आहे, तेच तुमचं उत्तर असते. हा पण फॅक्टर आहे बरं का. आणि मी सांगतो ना, आर्टवाल्या पोरांबद्दल का बरं मी असं म्हटलं, कारण आर्टवाल्या पोरांना इंग्रजींचा एवढा राग असतो की बोलताना इंग्लिश जरी म्हटलं तर ते चिडून जातात. इंग्लिश कसं काय म्हटलं, त्यांना संविधानाला संविधानच म्हणावं लागते. तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशन म्हटलं तर हे सर आपले नाही आहे असं म्हणतात ते, बरोबर आहे. हे इंग्रज आहेत, बाहेरून आलेले आहेत हे. सो त्याच्यामुळं ज्याला ते पॉसिबल होते इंग्लिशमधून पाहणं क्वेश्चन, त्यांनी तो नक्की पाहायला पाहिजे बरं का. आणि तुम्हाला असं केल्याशिवाय स्कोरच येणार नाही तुमचा. साम दाम दंडभेद असं जर केलं ना, तुमचा स्कोर 80+ पण जाऊ शकतो. असं जर तुम्ही तंतोतंत लागू केलं ना. आणि मला ते एक ठरूनच जायचं, साला आलंच पाहिजे प्रश्नाचं उत्तर, असं ते गेलो बाबा आणि तिथून उठून आलो, हा ॲटिट्यूड ठेवायचाच नाही. सागर सर बोलले सामदाम दंडभेद वापरायचे आणि सोडवायचा प्रत्येक प्रश्न, तर तो जर ॲटिट्यूड डोक्यात ठेवला ना तुम्ही, तो क्वेश्चन ऑटोमॅटिक सुटत जातो पहा. आणि घाबरायला होत नाही. आणि आता 1 महिना राहिलाय ना, तर तुम्ही काय विचार केला पाहिजे, बरोबर. अनेक जण विचार करतात, ते काय रील पाहतात, आले तुफान किती जिद्द ना सोडली, ते गुलाल लावून पोरं येत असतात लायब्ररीमध्ये, बरोबर. ठीक आहे, आनंद आहे, त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. मीही त्यांचं कौतुक करेन, मीही त्यांचे कार्यक्रम घेतो, ढोल वगैरे ताशा वगैरे बोलवतो त्यांचं कौतुक करण्यासाठी. पण मग आपल्याही डोक्यात असते आपलाही सत्कार झाला पाहिजे. मग आपल्या तो पोरगा धावत जातो, त्याचे आईबाबा असतात, गावातले लोक असतात, त्याच्या आईबाबाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, बरोबर. हे कॉलेजमध्ये ठीक आहे, बरोबर. आणि तोच विचार करतो मग वर्दी आणि त्याच्यात ते डंग टडले डंग सिम्बा आला, बरोबर. आणि जसा जसा पेपर यायला लागतो हा सिम्बाच आपला गळा दाबतो स्वप्नामध्ये. भीती वाटायला लागते, जर वर्दी नाही भेटली तर मग रिव्हर्स होते सगळी व्हिडिओ. तो धावत जात होता तसा वापस आला पळत, बरोबर. गावात तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलो नाही. आणि मग ह्या टेन्शनमुळे काय होते माहित आहे का, आपला पेपर गंडतो. म्हणजे लक्षात घ्या, ह्या टेन्शनमुळे पेपर गंडतो. मग सर परीक्षेपर्यंत आम्ही डोक्यात काय ठेवलं पाहिजे, आपण वॉरियर आहेत सध्या सगळेजण, आपण काय आहे वॉरियर. पोस्ट भेटल नाही भेटल हा भविष्यातला प्रश्न आहे, ते माझ्या हातात नाही आहे. माझ्या हातात काय आहे
तर माझ्या हातात एकच गोष्ट आहे, प्रत्येक प्रश्न तुटला पाहिजे. आता डोक्यात हेच ठेवायचं तुम्ही एक्झामपर्यंत, प्रश्न तुटला पाहिजे, प्रश्न मला तोडायचा आहे. मी बाकी काहीही विचार करणार नाही, मी प्रश्न सोडवण्याचा फक्त विचार करणार आणि 100% देऊन प्रश्न सोडवायचाच आहे, तोडायचाच आहे, हे डोक्यात ठेवूनच पेपरला जायचं आहे. तर तुमचा माइंड स्टेबल राहील, तुम्ही घाबरणार नाही, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. बाकी विचार जर ठेवले तर प्रोग्राम आपला गंडू शकतो परीक्षेमध्ये. ओके, डन. भरपूर वेळ घेतला तुमचा, सो भेटू आपण पुढच्या पेपरला. डन डन. वेलकम वेलकम वेलकम. लास्ट विचार आहे. हां विचारा ना. यांची मानसिकता नाही वाटते मला ऐकायची. हां हां. हॉलमध्ये बसल्यापासून तर पेपर सुरू होण्यापर्यंतचा जो वेळ आहे, मधातला वेळ, त्यामध्ये जे भीती वाटते, जे टेम्परामेंट कसं कंट्रोल करायचं? वॉशरूमला जायचं. आणि वॉशरूमला असते ना तिथं जाऊन चेहरा धुवायचा आणि पेपरला 15 मिनिटं राहिलेले असताना येऊन बसायचं. म्हणजे काय होतं हे भरण्यामध्ये वाईट विचार याच्यात हां ते काय असते माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा सोडतात आतमध्ये तर जवळपास पाऊण तास आधी वगैरे देतात ते, आणि तेव्हा काय होतं सगळं शांत असते, कोणीच कोणाशी बोलत नाही, सगळेजण घाबरलेले असतात. मलाही तसंच व्हायचं, मला तर डायरेक्ट उलट्या आल्यासारखं व्हायचं. मग काय झालं, मला बाथरूम नाही आली तरी लघवी आल्यासारखं व्हायचं. मग मी तिथं गेल्यानंतर मला एक रिअलाईज झालं की इथं जर जास्त वेळ घालवला आपण चेहरा धुण्यात, हात धुण्यात, वॉशरूम, तर मग ते वेळ निघून जातो. आणि मग गेल्यानंतर गेल्या ते ॲन्सर शीट दिलेले असतात, ते 5 मिनटं भरायला लागतात आरामात, कारण तो वेळ काढणं लय अवघड जाते. कारण एक तर झोप झालेली नसते लय लोकांची, स्मशान शांतता असते, पोरांचे चेहरे पाहिले तसे डोळे लाल झालेले असतात जागरणामुळं, आणि ते पोरं एकदम टेन्शन काही काही तर असे डोकं ठेवून झोपून असतात. आणि त्याच्यात मग एखादा जर इन्व्हिजिलेटर आहे तो असा एकदम चिडका असतो पहा, आणि तो असं म्हणजे अरे झालं का असं, अरे आले का नाही, मग आपल्याला आणखी घाबरायला होतं आहे. आणि ते पोरांचे, आणि अर्धे पोरं आलेले नसतात हॉलमध्ये, आपल्याला डोक्यात विचार, अर्धे पोरं आलेच नाही, कॉम्पिटिशन संपली, असं वेगवेगळे विचार येतात आपल्या डोक्यामध्ये. हे दरवर्षीच असते पहा. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं, वॉशरूमला जायचं, चॉकलेट ठेवायचं जवळ, च्युइंगम ठेवायचं. म्हणजे काय होते माइंड डायव्हर्ट होतो. फक्त पेपर सोडवताना च्युइंगम किंवा चॉकलेट तोंडात नसलं पाहिजे, नाही तर मग खतम आहे. कारण ते अशी कुठली ॲक्टिव्हिटी ज्याच्याकडे आपलं लक्ष जाईल नसलंच पाहिजे बिलकुल. पण पेपरच्या आधी तुम्ही च्युइंगम चगळू शकता, चॉकलेट खाऊ शकता, चेहरा धुवू शकता वारंवार, हात धुवू शकता, तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. बिझी ठेवायचं स्वतःला. चांगले विचार येतच नाही, तू किती प्रयत्न कर. निगेटिव्ह देतात आणि मग हां मग ते